महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या अनुषंगाने आज आमच्या मुलाखती होत्या उमेदवारांच्या आणि आमची भूमिका जी काही स्पष्ट करायची होती त्या अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. जवळपास 40 जागेवरून आमचा फॉर्म लोकांनी घेऊन गेलेले आहेत, उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला नेमके कोणत्या महत्वाच्या विकासाचे मुद्दे असतील? एकच मुद्दा आहे, मी त्या परभणीमध्ये कचरा झालाय, ड्रेनेज आले, रस्त्याचं काम झालंय हे काही बोलणार नाही. सगळ्यात पहिले महानगरपालिका आतमधून स्वच्छ करावी लागेल. तिथले जे अधिकारी, इंजिनियर्स वगैरे जे काही आहेत, ह्यांनी जो आकांत तांडव माजून जे परभणीला सत्यानाश करण्याचा जो काही विडा उचललेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहेत. सत्यानाश नेमका कुणी केला होता? सगळ्याच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी. बाहेरची स्वच्छता करून काही फायदाच नाही, ती परत होणारच आहे. जोपर्यंत आतमधून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही. एकंदरीत अनेक वर्षापासून आम्ही पाहतो नेतृत्वाखाली आपल्या सगळ्याच पदाधिकारी परभणीच्या विविध समस्यांसाठी आंदोलन केलं. आज या आंदोलनाच्या निमित्ताने परभणीच्या साथ घालणार आहात महापालिकेत. आणि महापालिकेची इलेक्शन जे आहे की आपण पाहतो विरोधक घालतात की पैशाचा पाऊस पडत आहे. कसं तुम्ही करणार? जनमानसांना कसं सांगणार? कसं आहे माहितीये का, परभणीची जनता त्रस्त झालेली आहे. पैसे तर ते सगळ्यांचे घेणारच, पण निवडणूक म्हणजे मतदान फक्त मनसेला करणार आहेत. कारण की त्यांचे जे जीवाभावाचे जे प्रश्न आहेत आणि प्रखरतेनं प्रत्येक कार्यालयात जाऊन ते फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षानं मांडलेले नाहीत, आणि त्या पद्धतीचा आमचा रिझल्ट सुद्धा आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील त्या हिशोबानं सगळं होईल. सगळ्यांना संधी दिली, वाटोळं तर झालेलंच आहे, एकदा आम्हाला संधी द्या. कोण वाटोळं केलेलं आहे? अगोदरच्या सगळ्याच पक्षांनी जे महानगरपालिकेमध्ये होते सत्तेत. आपण स्वतः निवडून नाही अजून, म्हणजे तसा निर्णय नाही, पण सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी निश्चित जनमानसाचा चेहरा म्हणून आपल्याकडे काय दिला सामान्य माणसांचा. आपल्यासारख्या नेतृत्वाने हा विचार का केला? कशाचा? एक स्वतःची जी काही अम्बिशन असते किंवा स्वतःची इच्छा असती, ती माझी इच्छा आहे फक्त विधानसभा लढवायची. जनतेतून अजून आवाज झाला तर मग लढावंच लागेल ना. मग जनतेच्या प्रश्नाला मी त्यांनी जर सांगितलं तर मग मला लढावंच लागेल.